नमस्कार मित्रांनो, हा माझा 55वा आहे. चला तर सुरू करूया आणि पाहूया आज काय विषय आहे. आजचा विषय आहे शब्दांची जादू वापरून प्रशंसनीय व्हा. शब्दांची जादू वापरून प्रशंसनीय व्हा म्हणजे प्रशंसा करून घ्या. कसं ते बघूया. एका म्हणीनुसार बोलायला शिकण्यासाठी 3 वर्षे लागतात. एका म्हणीनुसार लहान मुलांना बोलायला शिकण्यासाठी 3 वर्षे लागतात. तर भाषेचा योग्य वापर करण्यासाठी 60 वर्षेही कमी पडतात. वा. शब्दांमध्ये खूप मोठी जादू असते. शब्दांमध्ये खूप मोठी जादू असते. ही जादू जागवाल तर सारे जण आपली प्रशंसा करू लागतील. हीच जादू जर तुम्ही जागवाल तर सारे जण तुमची प्रशंसा करू लागतील. व्हेरी गुड. बघूया काय ते. कोणाशीही बोलताना शिष्टाचार ध्यानात ठेवा. कोणाशीही बोलताना शिष्टाचार ध्यानात ठेवा. आपल्यापेक्षा लहान व्यक्तीशी आदराने बोला. आपल्यापेक्षा लहान व्यक्तीशी आदराने बोला. आपल्याला कोणी ग्लासभर पाणी दिले तर धन्यवाद म्हणायला विसरू नका. छान. एकदा आपल्याला न आवडणारे काम करीत असला तरी त्याबाबतची नावड दर्शवणारे शब्द वापरू नका. एखाद्या कामाला नकार देताना माफ कराया वा क्षमा करा अशा शब्दांचा वापर करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला जर काम करायचं नसेल तर अजिबात नकार न देता मला माफ करा किंवा मला क्षमा करा अशा शब्दांचा वापर करायला विसरू नका. नकार देतानाही शब्दांना गर्व व असभ्यतेचा वास येईल असे वर्तन करू नका. एखादा नातलग वा मित्राशी बोलताना आपल्या शब्दात आत्मीयता असावी, पण नकली भावुकता नसावी. छान. गरजेनुसारच बोलावे. जरी ते आपल्या कामासंबंधित असले तरी वैयक्तिक गप्पांचा भाग होऊ देऊ नका. आपण कोणाशी आणि काय बोलतो आहोत हे नेहमी लक्षात ठेवावे. व्हेरी गुड. कधी बडाया मारू नयेत. काही लोकांना सवय असते बडाया मारायची. मी असा, मी तसा, मी तसा, मी तसा, मी असा, आमच्याकडे असं, आमच्याकडे तसं. तर अशा कधीही बडाया मारू नयेत. समोरच्यांचे वय आणि पदाचा मान राखून बोलावे. समोरच्यांच्या वयाचा आणि पदाचा मान राखून बोलावे. आपल्याला आपला विरोध प्रकट करायचा असेल तरी, जर तुम्हाला विरोध प्रकट करायचा असेल तरी सुद्धा त्याचा समोरच्याचा मान राखला पाहिजे. शिव्यांचा वापर करणे टाळावे. कधीही तोंडात शिवी येऊ देऊ नये. उठसूट एकच शब्द वारंवार उच्चारणे टाळावे. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. कधीही द्विअर्थी बोलू नये. बघा, कधीही द्विअर्थी बोलू नये. उठसूट शब्दाचा वापर करू नये. म्हणजे उठसूट शब्द घेणे योग्य नाही. असे काही शब्दांची जादू आहे ते आज मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि ती जर लक्षात ठेवून तुम्ही जर अंमलात आणली तर तुमची प्रशंसा झालीच म्हणून समजा आणि तुम्ही बोलण्यात पारंगत झालात असे समजा. तर हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. नमस्कार. आजचा माझा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. नमस्कार. जय हिंद.